चला बाय बाय रड नको शिवानी. बाय. ओके. हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आहे शिवानीच्या लग्नाची मेहंदी. तर मेहंदी मी घरीच काढून घेते कारण की तिथे जायला थोडा मला लेट होणार आहे कारण की त्या अगोदर माझी ड्युटी पण आहे. तर त्यामुळे संध्याकाळी रात्री मेहंदी काढलेली आहे. पहा किती सुंदर अशी मेहंदी काढली. आणि मेहंदी काढल्याच्या नंतर त्याच्यावर लिंबू आणि साखरेचं पाणी लावायचं. हे पहा आर्याला पण छान मेहंदी काढली सोनी मामीनी. आणि आर्या पण तयार आहे मेहंदीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. आणि मस्तपैकी आर्या ऐश्वर्या आणि माझ्या हातावर पहा मानाची करवली आणि दुसऱ्या हातावर नवरीची आत्या अशी डिझाईन काढलेली. खूप सुंदर मेहंदी आवडली मला तर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्तपैकी साऊथ इंडियन लुक करायचं होतं आम्हाला मेहंदीला. तर सर्वांनी साऊथ इंडियन असं आम्ही थीम ठरवली. आणि मग काय माझी मैत्रीण हेमा हिचं पार्लर झालेलं आहे तर छान असा मेकअप केला. आणि तुम्ही म्हणजे मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटते पहा. हे पहा माझा त्याच्यानंतर सोनी मामीचा पण तिनेच मेकअप केला. म्हणजे प्युअर असं साऊथ इंडियन लुक पाहिजे होता आम्हाला. तर तसं लुक झालेलं आहे. त्याच्यानंतर आज मेहंदी फंक्शन म्हटल्याच्यानंतर बुके घेतला नवरी आणि नवरदेवांसाठी. आणि साहेबांना आम्हाला सोडून यायला साहेब आलेले आणि साहेबांनी आम्हाला तिथे सोडलं आणि साहेब लगेचच त्यांची ड्युटी होती म्हणून परत आले. आणि इथं पाहू शकता आमच्या पल्लवी भाभी मी आणि सोनी मामी छानपैकी नवरदेवाच्या घरी म्हणजे आज मेहंदीचा कार्यक्रम तिकडं होता. पहा देशमुख परिवार आपले सहर्ष स्वागत करत आहे असं छान असं लिहिलेलं. ऐश्वर्याला म्हटलं बुके दे आणि बुके घेऊन मस्तपैकी आम्ही शिवानीकडे गेलो. पहा किती गोड दिसते शिवानी. आणि शिवानीचं लुक तर नॅचरली सुंदर आहे त्यात काही शंका नाही. आणि मग काय आमचे जावई बापू पण काही कमी नाहीत. लक्ष्मी नारायणाचा जोडा असं म्हणतात तसं यांचा जोडा असा खूप भारी दिसत होता. आणि त्या दोघांना मेहंदीच्या शुभेच्छा दिल्या. आणि मग काय फोटो काढायला लागतंच. मग आपल्या सोनी मामीला पण आवाज दिला सोनी मामीनी. आणि मी त्यांना बुके वगैरे देऊन एक छान असा फोटो काढला. आणि खूप म्हणजे सर्वजण तयार होऊन आलते कारण की आमच्याकडेच आम्ही सांगितलं होतं साऊथ इंडियन लुक करायचं म्हणून. तर नवरदेवाकडचे मंडळी आणि हे पहा नवरीकडचे आम्ही सर्वांनी ज्यांच्या हातावर मेहंदी होती त्यांनी ही रील्स पण काढली. आणि जावाई बापूचं फोटोशूट चालू होतं छान. यांचा पण मेहंदी कलरचा कुर्ती भारी वाटत होती. आणि त्याच्यानंतर शूट झाल्याच्यानंतर सर्व महिला मंडळ वगैरे आम्ही म्हटलं आमचे पण फोटो काढा. आणि हे पहा नवरदेवाकडचे पाहुणे मंडळी सर्व त्यांचे फोटोशूट चालू होतं. किती गोड आहे ते बाळ. आणि त्याच्यानंतर आमचं पण फोटोशूट झालं त्यांच्यासोबत. आणि प्रॉपर म्हणजे काही असू का नसो फोटो व्हिडिओज काढायला खूप आवडतं. आणि ह्या मेमरीज आठवणी राहतात त्याच्यामुळं ह्या काढल्या पण पाहिजे. त्याच्यानंतर ह्या शिवानीच्या सासूबाई मोठ्या सासूबाई मधल्या छोटूबाई सासूबाई आणि छोट्या सासूबाई अशा 3 म्हणजे ह्या शिवानीच्या सख्ख्या सासूबाई आणि त्या 2 चुलत सासूबाई होत्या. आणि पहा सासूबाई कशी मेहंदी पाहते आता सुनबाईच्या हातावरची. त्यांना कोणीतरी म्हणते पहा तुमच्या लेकाचं नाव कुठं शोधा असं. आणि त्याच्यानंतर जावई बापू पण नाव शोधत होते शिवानीच्या हातावर कुठे काढलं ते. आणि हे सर्व पाहुणे मंडळी त्यांच्याकडे पाहत होते त्यांचं फोटोशूट चालू होतं. मग काय शौर्या पण गेली फोटो काढायला. आणि
शौर्याचे जिजू, शौर्या आणि शिवानी दीदी मस्त छान फोटो. आणि शौर्याला फोटोज वगैरे काढायचा फार उल्हास. असं करायचं मम्मी, तसं करायचं शिवानी दीदीच्या लग्नात. आणि मग ह्या जोडीचे फोटो चालू झाले. त्यांचे पण छान छान फोटोज काढले. आणि मग काय महिला मंडळ. आता हे आमच्याकडचे पहा साऊथ इंडियन, म्हणजे तरी नाही म्हटलं तरी 5-6 जणींनी आम्ही केलं तर, बाकीच्यांनी साड्या घातल्या, पण छानपैकी झालं. आणि हे पहा स्टेज पण छान केलं तर त्यांनी. आणि इकडं आमचं फोटो सेशन. ह्या आमच्या मामी, पल्लवी भाभी, मोहिनी, वंदनाताई, किरण, दुर्गा, त्याच्यानंतर मनीषा भाभी आणि मयुरी आणि मोना, या 2 मामाच्या मुली येतात, मयुरी आणि मोना. आणि आमचं फोटो सेशन झालं. त्याच्यानंतर हे नवरदेवाचे वडील, भाऊ, आई. आणि इकडं पहा हे बच्चू किती गोड हसत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांची जी बैठक होती खालची, तर म्हणजे पुरातन काळातला त्यांना गडी म्हणतात. असा शिवानीच्या ह्या आजच सासूबाई आहेत, तर ह्या इथं माणोतला राहतात. आणि शिवानीचं गाव इरळद आहे, पण इकडे पण घर एक आहे आणि तिकडे पण आहे. तर त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि इकडं मामी आमच्या, त्याच्यानंतर दुर्गा, त्या माहिती देत होत्या. म्हणजे इथं कचेरी होती आणि पाठीमागे वाडा आहे, वरती आम्ही राहतो, असं म्हणजे सर्व सांगत होत्या. आणि त्यांचा स्वभाव पण खूप मस्त वाटला मला तरी. म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये, याच्या अगोदर आमची भेट झाली साखरपुड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा तर थोडेसे स्माईल वगैरे देऊन. आणि आता म्हणजे वेळ भेटला यावेळेस मेहंदीच्या वेळेस त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायला. आणि छान त्यांचा स्वभाव पण होता. आणि त्याच्यानंतर इकडं हे फोटो सेशन चालू होतं. गौरव भैया, शिवानी आणि जावयाचा मित्र. आणि त्याच्यानंतर सोनी मामी आणि मी, म्हणजे मेहंदी काढण्याचं आमचं फोटो सेशन चालू होतं. आणि इथं सुंदर अशी शिवानीच्या हातावर आम्ही दोघींनी मेहंदी काढण्याची ॲक्शन केली. आणि हे आमची पल्लवी भाभी आणि सचिन भैया, ही जोडी शिक्षक जोडी आहे आमची. म्हणजे आणि आमची जशी पोलीस जोडी तशी आमच्या घरची शिक्षक जोडी. त्याच्यानंतर हे आमचे मावस भाऊ सर्व. आणि आमच्या घरच्या बच्चे कंपनी, मोहिनी, त्याच्यानंतर पल्लवी भाभी पण आहे तिथं. आणि छान असे पोज देत होते, बाहेर निवांत बसले. आर्या पण त्यात जॉईन झाली. आणि त्याच्यानंतर शिवानीच्या आजच सासूबाईंनी आम्हाला वरती बोलवलं त्यांचं घर पाहण्यासाठी. आणि त्यांच्या घरामध्ये खूप छान छान म्हणजे असे पितळेचे भांडे, त्याच्यानंतर जे ही जुनं ते सोनं म्हणतात ना, तर तसं म्हणजे खूप छान मला तरी आवडलं. छोटंसं हे किचन, त्याला वरती माडी, असं म्हणजे भारी वाटत होतं. आणि पाहू शकता किती स्वच्छता वगैरे आहे. आणि घराचा नीटनेटकेपणा हे घराच्या गृहिणीवर दिसून येतो. तसं पाहू शकता म्हणजे ठेवण्याची पद्धत वगैरे. आणि देवघर पण पहा किती छान, असं प्रसन्न, असं पाहिलं की मन प्रसन्न होईल असं. आणि त्याच्यानंतर ह्या चिमण्या, आणि किती प्रकारच्या चिमण्या होत्या, मला तर पाहूनच म्हणजे छान वाटलं. आणि किरण पण पाहत होती. आणि त्या आम्हाला म्हणजे शिवानीच्या आजच सासूबाई माहिती देत होत्या, म्हणजे काय म्हणजे कधीचं आहे. आणि त्याचा स्वभाव जसा छान आहे तसाच त्यांना पण फोटोज काढायचा खूप म्हणजे नाद आहे. याच्याहून कळलं की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या फोटो फ्रेम खूप सुंदर सुंदर होत्या. आणि त्या पण फोटो फ्रेम पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. आणि याच्यानंतर व्हिडिओ हा आवाजामध्ये होईल आणि कोण काय बोलतं ते पण तुम्हाला कळेल. आणि त्यांच्या घरची सुंदर अशी पेंटिंग पाहूया आपण. हो ना. किती सुंदर आहे या. हा तर बरं किरण मी पण असं चालू आहे व्हिडिओ. आता हे हा पाण्याचा हे आता म्हणजे याच्यात जेवण पाणी हे पाणी यात पाणी पण ठेवू शकतो. आणि यात जेवण भाजी आणि ही प्लेट
अरे वा, ही प्लेट ही भाजी वगैरे ठेवायला. म्हणजे पूर्ण आता ही वरती प्लेट. खरंच तेव्हाच्या म्हणजे काय किती मस्त पैकी आवडलं बाबा. आता कशाचं भेटते पाहिजे म्हटलं तरी भेटत नाही. सगळी फिटिंग बघा ना, चमच्यावर सगळी फिटिंग. हो, वाढायला वगैरे पण ना त्यात. असं हा एकच एक अजून आहे का ते असे दुसरे ते हे पुन्हा हे वेगवेगळे जग आहे. कढीचे तांबे 3-4 प्रकारचे आहेत त्याच्यात. आता ते हे झाले त्याच्यात 3-4 प्रकारचे तांबे आहेत वेगवेगळे आकाराचे. हा हा, आमच्याकडे हे आहे बघा एक कमांडो काय म्हणतात ते. हो, ते गोल पण आहे, उभा आहे. ते काशाचा जग आहे असं छान जुन्याचं. तो शिवानी दिसणार नाही तुला. कसं हसते बघा. हस हस इकडे इकडे इकडे. रडवलं लेकराला. अरे ते कोण घेते भूक लागली. भाभी घर दूध पुढे भेटते चांगलं. आता कुठे तू आता माझा जीव नको. नाही येईना झालं. दोन प्रकारचे खाऊ घाले तिकडे. लय मोठे गिफ्ट आणले आत्या बहिणी बघा. आता पॅक होणार. आता बस चांदीचं ताट आणले राजभाऊ. चांदी आणि यांना चांदीचं ताट शिवणलं एसी. आणि पुन्हा येणार ड्रेस रात्री झोपताना घालायला. कोणाला? शिवानीला का? शिवानीला ग. लहानला पाठ कोणाला लागलं बसायचं नाही का? किरणची शेदुरी. किरण मी ब्लॉग घ्यायली. बापरे. चला बाय बाय. रोड नको शिवानी. बाय. किती रडायची. रडू नको बाळा. रडू नको. रडा. बाय बाय करा फोन. बाय बाय उद्या. हे आमचे सचिन भाऊ, संदीप भाऊ आणि राजू भाऊ. आणि हे निवांत असे बाहेर बसले होते. तर सर्वांना बाय वगैरे केलं आणि निघालोत. बाहेर निघाल्याच्या नंतर ज्ञानूमामाकडून पार्टी झाली आईस्क्रीमची. सर्व बच्चे कंपनी पण खुश होते. मी, सोनी मामी, आर्या, शौर्या आणि आर्यन सर्वांनी मज्जा केली आईस्क्रीम खाऊन. आणि आज रात्रीचे आम्हाला परत यायला 11:30 वाजले. 11:30 वाजता रात्री आलो. तर शौर्या पहा झोपेतच होती. गाडीतून उतरल्याच्यानंतर तिची झोप काय
हे होत नाही. तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका, कारण की आता पूर्ण लग्नाचे ब्लॉग येतील. उद्या परत जाणार आहे मी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.